2 आठवड्यापूर्वीची ती घटना. त्या रात्री म्हणजे साधारण 10-10:30 वाजायला आले होते. ही वेळ म्हणजे सामान्यतः जेवण उरकून बाहेर कट्ट्यावर गप्पा मारण्याची. चंद्राची कोर अगदी मंदपणे ढगांच्या मागून हळूच डोकावत पुन्हा ढगांच्या मागे लपून जायची. थंडी तर कमालीची, त्यात अंगाला झोमणारी छानशी हवा सुटलेली. आम्हा मित्रांच्या गप्पा रंगात आलेल्या. तोच एका मुलीच्या भयान हृदय पिळवटून टाकणाऱ्या आर्त किंकाळीने आम्ही सर्वच हादरून गेलो. मगापासून मजेशीर गप्पांनी पिकणारा हशा एकदमच बंद झाला. सर्वच ताडकन उठून उभे राहत एकमेकांना प्रश्नार्थी नजरेने पाहत आजूबाजूलाही नजर फिरवू लागलो. गल्ली पूर्ण शांत दिसत होती. त्यातच 1-2 विजेचे दिवे तेवढेच शिल्लक होते. तसे सर्व त्या आवाजाच्या दिशेने पाहू लागलो, पण आवाज कुठून आला समजलं नाही. त्या आवाजाने आजूबाजूच्या घरातील लोक पटापट बाहेर पडत एकमेकांकडे थोडी भीती आणि आश्चर्याने पाहू लागले. आमची आपापसात कुजबूज सुरू झाली. तशी पुन्हा ती आर्त किंकाळी ऐकू आली. आवाज ज्या घरातून येत होता ते साधारण आमच्या गल्लीतच 60 ते 70 मीटर अंतरावर असेल. आम्ही तसेच धावत त्या घराकडे निघालो आणि त्यात भर म्हणून रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावरील दिवा गल्लीतीलच काही टवाळखोर आणि शुद्ध मराठी भाषेत सांगायचं तर गल्लीतून ओवाळून टाकलेल्या दिवट्यांनी फोडले होते. त्यामुळे खूपच अंधार होता. पण ज्या घरातून ती आर्त किंकाळी आली होती त्यांच्या दारात लावलेला बल्ब आपल्या परीनं अंधार दूर करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता. त्या घरात काही दिवसांपूर्वी एक कुटुंब राहायला आलं होतं. पती, पत्नी, त्यांचा मुलगा जो 12वीला होता आणि एक मोठी मुलगी 21-22 वर्षाची असेल. ती मेडिकलची स्टुडंट होती. दिसायला खूपच गोरीपान, लांब आणि किंचितसे तांबूस केस, निळसर आणि काजळ घातल्यासारखे डोळे, रेखीव चेहरा, तर अंगाने नाजूक, अगदी बारीक होती. पहिल्या नजरेतच सहज मनात भरेल अशी. आता हे सगळं वर्णन मला कट्ट्यांवर खूपशा मित्रांच्या तोंडून ऐकायला मिळालं, पण प्रत्यक्षात तिला पाहण्याचा योग आजवर आला नव्हता. ती आमच्या गल्लीत राहायला आल्यापासून संपूर्ण गावातीलच मुलांच्या मोटरसायकलच्या फेऱ्या आमच्या गल्लीतून वाढल्या होत्या. आम्ही धावतच त्यांच्या घराजवळ आलो आणि दरवाजा वाजवत बाहेरून आवाज दिला. तशी पुन्हा ती किंकाळी आणि वेदनेनं कणत असलेला आवाज येऊ लागला. आता मात्र नाईलाज झाला होता. सर्वांना बाजूला करत एक जोरदार लाथ घातली तसा खाडकन दरवाजा कडीमधून तुटला. पटापट आत शिरलो तर घरात वस्तू विस्कटल्या होत्या. समोर तिची आई डोक्याला हात लावून भिंतीला टेकून रडत उभी होती, तर बाजूला तिचे वडील तिला खुर्चीवर जखडून धरत होते. तिचा भाऊ देखील आपल्या बहिणीला जखडून ठेवण्यासाठी वडिलांना मदत करत होता. काय चाललंय हे समजत नव्हतं. समोरचे हे दृश्य पाहून आम्ही सर्वच गोंधळून गेलो होतो. तोच आमच्यातील एक जण ओरडला, काय हे? काय करताय हे? का स्वतःच्या मुलीसोबत असं करताय? सोडा तिला. तसं सगळं वातावरण एकदम शांत झालं. ती मुलगीही खुर्चीवर बसून तशीच रडत होती. तिचे वडील हाताची पकड सैल करत बाजूला झाले. तिला पाहून आम्ही सगळे चक्रावून गेलो. पांढरा गाऊन अंगात होता. तिचे केस पूर्णपणे विस्कटून चेहऱ्यावर पसरले होते. दोन्ही हातांनी खुर्ची घट्ट पकडलेली, त्यामुळे तिच्या हातावर उठलेले ओरखडे आणि त्यातून वाहणारं रक्त, किंचितसं रक्त तिच्या नाजूक त्वचेवरून स्पष्ट दिसत होतं.
हतबल झाल्यासारखे डोक्याला हात लावून तिचे वडील आपल्या मुलीकडे पाहत हुंदका आवरत जमिनीवर बसले. तिचा भाऊही शांतपणे बाजूला झाला. तशी तिची आई पदराने डोळे पुसत आपल्या मुलीजवळ गेली. आम्ही मात्र तसेच उभे राहून फक्त पाहत होतो. काय झालंय काहीच समजत नव्हतं. तिच्या आईने जवळ जात चेहऱ्यावर पसरलेले केस बाजूला केले. तसे मी प्रथमच तिला पाहिले. आजवर मुलांकडून ऐकलेलं तिचं वर्णन मिळतं जुळतंच होतं. दिसायला खूपच गोरीपान असली तरी निस्तेज वाटत होती. चेहऱ्यावर ठिकठिकाणी नखं ओरबाडल्याच्या खुणा, लांब केस पण कोणीतरी खेचून आढून त्यांना वृक्ष केल्यासारखे वाटत होते. निळसर डोळे पण खूपच थकल्यासारखे. तिला पाहून असं वाटलं की ही मुलगी एका भयानक दीर्घ आजाराने ग्रासली असावी. तिला पाहून नकळत एक वाक्य ओठांवर आलं, शापित सौंदर्य. आमच्या पाठोपाठ धावत आलेल्या मित्रांच्या वडिलांनी काय झाले विचारले. तसे ते म्हणाले, काहीतरी पाप केलं असेल आम्ही मागच्या जन्मात, त्याचीच फळं मी भोगतोय. पण काय झालंय हे त्यांनी सांगायचं जाणून बुजून टाळलं. आपल्या आईच्या कुशीत शिरून ती भीतीनं थरथर कापत आजूबाजूला पाहत होती. सकाळी ड्युटीवर जायला उशीरच झाला. कदाचित काल रात्री त्या मुलीचा म्हणजे तिच्या अवस्थेचा विचार करत होतो, त्यामुळे लवकर झोप लागली नव्हती. हातांवर, गालावर, मानेवर नखांनी ओरबडलेल्या जखमा. रात्रभर तेच दृश्य डोळ्यासमोर येत होतं. बाईकवरून काही अंतरावर गेलो तसं लक्षात आलं की मोबाईल घरीच राहिला आहे. बाईक वळवली तशी ती येताना दिसली. तिचे वडील गाडी चालवत होते. ती मागे बसली होती. तोंडाला रुमाल गुंडाळला असला तरी तिच्या डोळ्यांवरून तिला ओळखलं. ते गाडीवरून पुढे गेले तसे तिच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी रिकामटेकड्या तरुणांच्या गाड्या त्यांच्या मागे वेडीवाकडी वळणं घेत सुटल्या. या घटनेला 2 दिवस उलटून गेले असतील. काम खूप वाढल्यामुळे आता मला घरी यायला बराच उशीर होत होता. त्यामुळे मित्रांच्या भेटी कमी होऊ लागल्या. रात्री नेहमीप्रमाणे उशिरा घरी आलो. कट्ट्यावर जायची इच्छा होती पण खूपच थकलो होतो. जेवणावरून झोप येईपर्यंत टीव्ही पाहू लागलो, पण झोप कधी लागली कळलंच नाही. जाग आली ती कुत्र्याच्या भुंकण्याने. खूपच गोंधळ माजला होता. बाहेर जणू शहरातली सगळी कुत्री एकत्र येऊन जोरजोरात रडत भुंकत होती. कोणीतरी बाहेर येऊन त्यांना हुसकावून लावेल म्हणून वाट पाहत होतो, पण व्यर्थ. वैताग आला, तडक उठलो आणि दरवाजा उघडून रस्त्यावर चालत आलो. आवाजाच्या दिशेने पाहिलं तर तो 10-12 कुत्र्यांचा झुंड भुंकत रडत होता. माझ्यापासून काही अंतरावर असलेल्या विद्युत खांबावरील पांढऱ्या ट्यूबलाईटने रस्ता अगदी स्पष्ट दिसत होता. पण तो झुंड जिथं भुंकत होता तिथल्या खांबावरील ट्यूबलाईट लहान मुलांनी दगड मारून फोडल्यानं बंदच होती. त्यामुळे ती नेमकं कोणावर भुंकत होती हे समजत नव्हतं. मला त्या आवाजानं झोप येत नव्हती म्हणून बाजूचाच एक लहानसा दगड उचलून हातात घेतला आणि त्यांच्या दिशेने भिरकावला. तसं कोई कोई करत तो झुंड अंधारात नाहीसा झाला, पण भुंकणं चालूच होतं, फक्त आवाज कमी होता. पुन्हा एकदा रस्त्यावर नजर टाकली तर जिथं त्या श्वानांचा गोंधळ चालू होता तिथंच घराला लागून बांधलेल्या कट्ट्यावर कोणीतरी बसलं होतं. कोण आहे हे स्पष्ट दिसत नसलं तरी आकारावरून आणि किंचितशा होत असलेल्या हालचालीवरून मला असं वाटत होतं की कोणीतरी आहे जे त्या घराजवळ घुटमळत होतं. मी तसंच चालत पुढे जाऊन पाहण्याचा निर्णय घेतला. एक म्हणजे आमच्या गल्लीत
चोरांचा सुळसुळाट. लक्ष ठेवावंच लागतं. मोबाईल कानाला लावत मी तसाच पुढे निघालो. तसं ते हळूच उठून उभं राहू लागलं. मीही त्याच्यावरच नजर ठेवून होतो. पण मी त्याच्या दिशेने जाताना तेही घराच्या दरवाजाकडे सरकत गेलं. आता जेमतेम 20 पावलांचं अंतर असेल. मी त्याच्याकडेच पाहत होतो. पण दरवाजाची चौकट काहीशी आत असल्यानं आणि खांबावरील बंद विजेच्या दिव्यामुळे तिथं लख्ख काळोख पसरला होता. आता तो दरवाजा 5 फुटांवर असेल. पण मघापासून घुटमळणारं ते जे कोणी होतं ते तिथे दिसत नव्हतं. मीही मोबाईलची टॉर्च सुरू करून त्या काळोखात पुरता बुडालेल्या दरवाजावर पांढरा LED लाईट पाडला. पण काहीच दिसलं नाही. ते जे कोणी होतं ते कदाचित तिथून पळून गेलं असावं. थोडा वेळ मी तिथंच आजूबाजूला नजर फिरवली, पण व्यर्थ. मगाशी हाकलून लावलेल्या कुत्र्यांच्या कळपातील काही दूर रिकाम्या टेकडीवर उभी राहून भुंकत होती. रात्रीच्या त्या नीरव शांततेत कोल्ही कोई व्हावी तसाच काहीसा त्यांचा आवाज वाटत होता. कदाचित चोर असावा, नाहीतर मला बघून का लपून बसला असता. मी माघारी फिरत पुन्हा टॉर्च दरवाजावर रोखली. दूरवरून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज कानावर येता येता तोही बंद झाला. राहिली ती नीरव शांतता. मध्यरात्रीच्या त्या शांत वातावरणात रातकिड्यांचा मंद आवाज तेवढाच येऊ लागला. मी तसाच चालत घराकडे परतू लागलो. पण चालत येताना असं वाटलं की माझ्या मागून कोणीतरी येतंय. ती चाहूल जाणवली तसा मी चालण्याचा वेग कमी केला. मागून येणारा पावलांचा आवाज अगदी जवळ येत असल्यासारखं वाटलं. कदाचित मगाशी मला पाहून लपलेला तो इसम असावा, म्हणून मीही लक्ष देऊन होतो. इतक्यात माझ्या मानेवर काहीतरी वळवळत असल्यासारखं वाटू लागलं. मी झटक्यासारशी ते बाजूला केलं. लाईटच्या खांबावरील पाखरू असावं म्हणून मी दुर्लक्ष केलं. तोच कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मान किंचित बाजूला झुकवत नजर तिरकी केली तसा एक काळा कुट्ट हात माझ्या खांद्यावरून सरकत मागे गेला. झटकन मागे फिरून पाहिलं. काळजात धस्स झालं. जेमतेम 50 पावलांवर रस्त्याच्या मधोमध कोणीतरी उभं होतं. दूरवर खांबावरच्या त्या ट्यूबच्या अंधुक प्रकाशात त्याची काळी आकृती तेवढीच दिसत होती. ते उभं होतं, पण त्याचे दोन्ही हात जमिनीला स्पर्श करत होते. अगदी शांतपणे उभी ती भयाण आकृती रखरखत्या क्रूर नजरेने माझ्याकडेच पाहत होती. माझ्या इतकीच साधारण उंची, म्हणजे 6 फुटाला थोडीच कमी. अंगानेही जेमतेम. एखाद्या सावलीप्रमाणे धुसर आकृती. मी भोया आकसून पाहताना माझ्या काळजाची धडधड मला स्पष्ट ऐकू येत होती. इतक्यात त्यांच्या समोरच्या घरातल्या लाईट लागल्या आणि काळजात धस्स झालं. म्हणजे अंगावर सरसरून काटा आला, तोही भीतीनं. कारण लाईट लागताच ती आकृती कुठेतरी नाहीशी झाली. मला अपेक्षित होतं की प्रकाशात ते कोण आहे हे समजेल, पण झालं अगदी उलटं. घरात जावं की तिथंच थांबावं या संभ्रमावस्थेतच त्या घरात थोडा गोंधळ सुरू असल्यासारखं वाटलं. घरातून कोणीतरी घाईतच बाहेर पडलं, गोंधळलेल्या मनस्थितीत. तसे एकाच गल्लीत राहत असल्यानं थोडी ओळख होतीच. मला समोर पाहताच हात करून बोलावलं. कदाचित अशा वेळी हाक मारावी
तर आजूबाजूचे लोक जागे होतील याची त्यांना भीती असावी. मला बोलवून ते घाईतच आत शिरले. मीही झपाझप पावले टाकत त्यांच्या घरात गेलो. प्लीज एखादी रिक्षा पाहाल का? त्यांचा प्रश्न मला समजला. म्हणजे कोणाला तरी तातडीनं हॉस्पिटलमध्ये न्यावं लागणार होतं. फोन लावत त्यांच्या घरात गेलो आणि दचकून जागेवरच थिजलो. ती जमिनीवर पडून होती. निश्चल, खोबणीत गेलेले सताड उघडे डोळे आणि त्याखाली काळी वर्तुळे तयार झालेली. वृक्ष निर्जीव केस. चेहराही निस्तेज, थकल्यासारखा दिसत होता. प्रिया, काळजी करू नकोस बाळा. हुंदका आवरत तिची आई जवळ बसून तिला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत होती. काही वेळातच तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिची आई आणि बाबा दोघे हॉस्पिटलमध्ये होते, तर भाऊ बाहेरगावी पाहुण्यांच्या घरी गेलेला. त्यांना गरज लागेल म्हणून मी तिथंच थांबलो. डॉक्टर तपासून जायचे आणि नाना तऱ्हेचे रिपोर्ट तयार करायचे. मेंदूचं काय, संपूर्ण शरीर स्कॅन केलं. ब्लड रिपोर्ट तपासू लागले. मी मात्र बघ्याच्या भूमिकेत. रात्रीचे 2 वाजून गेले होते. जांभई देतच मी दोन्ही हात पॅन्टच्या खिशात घालून चालत येत दरवाजावर लावलेल्या काचेतून आत पाहिलं, तर प्रिया अजूनही बेशुद्ध अवस्थेत तशीच झोपून होती. सलाईनच्या बॉटलमधून थेंब थेंब ग्लुकोज तिच्या शरीरात जात होते, तर बेडच्या मागे ECG मशीनचा अखंड बीप बीप आवाज येत होता. इतक्यात माझी नजर तिथंच कोपऱ्यात गेली. रुग्णाची औषध ठेवण्याच्या छोट्या टेबल पलीकडे किंचित हालचाल जाणवली. माझी नजर तिथं स्थिरावली. अगदी श्वास रोखून मी पाहत होतो. काहीतरी होतं तिथे. त्या ICU रूमच्या आतल्या उजव्या कोपऱ्यात एक सावली दिसत होती. कोणीतरी उभं असल्याची सावली. आत कोणी डॉक्टर, नर्स नव्हत्या, पण तरी एक सावली होती. अगदी स्थिर, गंभीर, निश्चल, धूसर अशी. त्या काचेतून माझी नजर सर्वत्र फिरू लागली, पण त्या पारदर्शक सावलीचं रहस्य उलगडेना. मी तिच्या बाबांना सांगायचं या उद्देशानं त्यांना जवळ बोलावलं. काका, त्या कोपऱ्यात काही दिसतंय का? कोणत्या कोपऱ्यात? काय आहे? मी पुन्हा पाहिलं, तर मघापासून तिथं घुटमळणारी ती सावली आता दिसत नव्हती. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. तुम्ही इथं आराम करा. दिवसभर कामानं थकवा आला असेल, म्हणून असं काहीतरी भास होत असतील. त्यांनी नम्रतापूर्वक सांगितलं आणि मीही बाजूच्या बेंचवर आडवा झालो. हॅलो. एका आवाजानं हलकी जाग आली. हॅलो, उठताय का? तर समोर ती म्हणजे प्रिया उभी होती. केस मागे बांधले होते, तर अंगात पांढरट रंगाचा पंजाबी ड्रेस. हाताला पांढरी चिकटपट्टी सलाईन लावलेल्या शिरेवर. मी तर पाहतच राहिलो. सॉरी, तुम्ही इथं काय करताय? चला आत बेडवर आराम करा. नर्स. मी एका नर्सकडे पाहत हाक दिली. यांना प्लीज आत घेऊन जा. त्यांना डिस्चार्ज दिलाय. नर्स म्हणाली. काय? डिस्चार्ज? हो. इतकं बोलून ती नर्स तिथून निघून गेली. प्रिया म्हणाली, हो, आपण घरी जातोय. हे काय चाललंय मला समजेल का प्लीज?
मी भारी कन्फ्यूज होतो, पण तिच्या तब्येतीत मात्र बदल दिसत होता. तिचे बाबा चालत येत मला बघून बोलू लागले, तुमचं बरंच जागरण झालंय, आमच्यामुळे खूप त्रास झालाय तुम्हाला. पण मी मात्र चक्रावून गेलेलो. एक मुलगी जी रात्री ICU मध्ये होती आणि आता घरी जाते व्यवस्थित. इथले बरेच कर्मचारी, नर्स त्यांच्या परिचयाचे होते. ॲडमिट पेशंटच्या जवळ जात ती त्यांची विचारपूस करायची, तर एखाद्या पेशंटला स्वतःच IV लावायला मदत करायची. अगदी मनमोकळी, हसरी. तिचे वडील काउंटर शेजारी उभे राहून बिल भरत होते, तर तिची आई आणि मी बाजूला उभे तिला पाहत होतो. प्रिया, चल बाळा. तिच्या वडिलांनी हाक दिली तशी तीही नर्सना बाय म्हणत चालत आली. प्रश्न खूप होते, पण विचारू तरी कसं? तरी हिम्मत करून विचारलं, काल तुम्ही इतक्या सिरियस कंडिशनमध्ये होता आणि काही तासात पुन्हा व्यवस्थित, जसं काही झालंच नाही. ती थोडी अस्वस्थ झाली. माझ्याकडे पाहत शांतपणे म्हणाली, सांगेन नंतर. तुमचा नंबर द्या. एकाच गल्लीत राहतो ना, तसेही तुमचे खूप उपकार झालेत. उपकार? मदत करणे म्हणजे उपकार का? माझ्या बोलण्याला तिची आई उत्तर देत म्हणाली, हो, उपकारच. ज्या अपार्टमेंटमध्ये राहत होतो तिथं अनुभवलंय आम्ही. ते स्वतःच्या बंद दरवाजाच्या कीहोलमधून माझ्या मुलीची अवस्था पाहायचे, आमची होणारी धावपळ पाहायचे, पण कोणीच मदतीला येत नव्हतं. अवस्था म्हणजे? मी आश्चर्याने विचारलं. डॉक्टर म्हणतात तिला. त्यापुढं बोलणार तोच तिचे वडील समोरून येत म्हणाले, चला, रिक्षा आणलीये. सर्व रिक्षाने घरी पोहोचलो. या घाईत मात्र प्रियाचा नंबर आठवणीनं घेतला. व्हॉट्सॲप बनवणारे पण ग्रेट, खरंच. म्हणजे तिच्यासोबत आता व्हॉट्सॲपवर बोलणं रोजचंच. खूप छान मैत्री झालेली आमची. आमच्या जॉबवर मोबाईल वापरायला बंदी होती. मला तर जणू तिची सवयच झाली होती. कोणास ठाऊक कसं, पण ती मला आवडू लागली होती. छान बोलका स्वभाव होता तिचा. बोलायची, मस्करी करायची, रागवायची, आणि पुन्हा मी रागात आहे का पाहायला पुन्हा मेसेज करून सॉरी म्हणायची. एखादा नवीन पदार्थ केला की तो कसा झालाय बघायला मला बोलवायची. मी एकदा म्हटलं, तू खूपच छान जेवण बनवतेस आणि नवीन पदार्थ केलास की मलाच खायला देतेस, मग बाकीच्यांना थँक्स. खरं सांगू का आई? प्लेटमधला पदार्थ खात तिच्या आईकडे पाहत म्हणालो, एवढा रिस्पेक्ट कोण देत नव्हतं मला. त्यावर प्रिया म्हणाली, मेडिकलची स्टुडंट आहे. आपला प्रयोग कसा झालाय हे एखाद्या प्राण्यावर टेस्ट करून बघायची जणू सवयच झालीय. त्यावर तिच्या घरात चांगलाच हशा पिकला. माझं केविलवाणं तोंड पाहत हळूच स्वतःचे कान पकडून माफी मागितली. पण राग नव्हता, तिच्या कसल्याच बोलण्याचा, मस्करीचा. ती काही बोलू दे, किती मस्करी करू दे, छान वाटायचं. तिला पाहिलं की सारं जग हरवून जायचं, कारण माझ्यासाठी ती जगातली सर्वात आवडती होती, स्वतःच्या जीवापेक्षाही. पण ते इथं आणखी किती दिवस आहेत हे माहीत नव्हतं. तिला प्रपोज करायचं ठरवलं. सकाळी आवरून कामावर गेलो, पण लक्ष लागत नव्हतं. रात्रीचं स्वप्न कधीच डोक्यातून गेलं होतं, पण स्वतःच्या मूर्खपणावर राग येत होता. मी तिच्या निखळ मैत्रीला कायमचा मुकलो होतो. आजही तिचा एकही मेसेज नव्हता की मिस कॉलही नव्हता. इतका तिरस्कार करत होती माझा, इतका राग आलेला तिला माझा. खरंच
मी तिच्या मैत्रीला समजून घेतलं नाही, पण मीही प्रेम केलं तिच्यावर. म्हणून तर तिच्या अप्रत्यक्ष नकारानंतरही तिच्याबद्दलचा आदर, प्रेम, भावना कमी झाल्या नव्हत्या. रात्री उशिराच घरी आलो. बॅग ठेवतच सोफ्यावर अंग टाकलं. डोळे बंद करून तसाच बसून होतो. संजय, इतका राग मनात धरायचा? कानावर पडलेल्या त्या शब्दात राग होता आणि आदेशही होता. हो ना, खूपच राग आहे त्याला. पुस्तकातून डोकावत माझी छोटी बहीण पूजा थोडी रागातच बोलली. पूजा, तू अभ्यास कर. आणि आई, कसला राग? काय बोलतेस? मग पाहून तरी ये तिला. म्हणजे कोणाला? आई, जरा नीट सांगशील का? म्हणजे तुला काही माहित नाही? माझ्या काळजात सर्रकन झालं. आई, कोणाला? काय झालं? आई सांगू लागली. काल रात्रीच दवाखान्यात नेलं. पोरीचं सारं अंग आकडून गेलेलं. काल रात्री तू यायच्या आधीच नेलं प्रियाला. आईचं बोलणं ऐकताच डोकं सुन्न झालं. प्रियाला दवाखान्यात नेलं आणि मला माहीतही नाही. झटकन उठलो आणि गाडीला किक मारली. सुसाट वेगानं माझी गाडी त्या हॉस्पिटलच्या दिशेने धावत होती. काय झालं असेल तिला? पुन्हा तोच त्रास तर? हॉर्न देतच रस्त्यावरून गाडी वेगात जात होती, सगळ्यांना मागे टाकत. 2 वेळा ट्रकला ठोकता ठोकता वाचलो. हॉस्पिटल समोरच गाडी लावत आत शिरलो. प्रियाचा भाऊ समोरच होता. त्याच्या डोक्यालाही पट्टी बांधली होती. हे काय रे? काय झालं तुला? आणि कुठे आहे प्रिया? त्याच्या डोळ्यातलं पाणी पाहून माझ्या काळजात धस्स झालं. दोघेही चालत ICU रूम जवळ आलो. तिची आई, बाबा दोघेही बाहेरच उभे होते. मला पाहून तिच्या आईला अश्रू अनावर झाले. दरवाजाजवळ जात आत पाहिलं. ती आत बेडवर पडून होती, निपचित, निस्तेज, एका असाध्य रोगाने ग्रस्त रुग्णासारखी कोमेजून गेलेली. हळूच दरवाजा उघडत आत गेलो, पण ती शुद्धीवर नव्हती. तिची अवस्था पाहून खळकण डोळ्यात पाणी तरळालं. फक्त 10 दिवस झाले होते. तिला याच हॉस्पिटलमधून घरी जाताना आमची किंचितशी ओळख झाली होती आणि तिच्या स्वभावाचा फॅन झालो होतो. तिची मस्करी, बोलणं सारं एकदम नजरेवर आलं. काय झालंय प्रियाला? का असं होतंय तिला? आणि मला कोणीच का नाही सांगितलं? मी तिच्या बाबांकडे पाहिलं. प्रिया म्हणाली होती, आपल्यामुळे कोणाला त्रास नको व्हायला. तिच्या बाबांचं उत्तर ऐकून काळीजच फाटलं. तिच्यासाठी इतका दुरावलो मी? तिला प्रपोज करून इतकी मोठी चूक केली का मी? मनात विचार येऊन गेला. स्वतःचाच तिरस्कार वाटावा असं वागलो होतो मी. ICUचा दरवाजा उघडून डॉक्टर आत आले. रिपोर्ट आणले का सांगितलेले? हो साहेब. तिच्या भावाने रिपोर्ट फाईल डॉक्टरांच्या हातात ठेवली. फाईल हातात घेत एक एक रिपोर्ट चाळू लागले. तसे अनुभवी नावाजलेले डॉक्टर होते. विरळ होत चाललेले पांढरट केस, किंचित सुरकुतलेला उभा चेहरा, सरळ नाकावर चौकोनी फ्रेमचा जाड चष्मा, जाड पांढरट मिशा, चकचकीत दाढी. भोया किंचित आकसत त्यांनी रिपोर्टची सारी पानं पुन्हा पुन्हा पाहिली आणि डोळ्यांवरचा चष्मा काढला. आम्ही सर्वच गंभीर मुद्रेने त्यांच्याकडे पाहत होतो. ते काय सांगतील? परमेश्वरा, जे काय व्हायचंय ते मला होऊ दे, ती बरी होऊ दे. मनातून माझा ईश्वराचा धावा सुरू होता. सगळे रिपोर्ट तपासलेत, जुने नवे, सगळ्या टेस्ट करून झाल्या, पण कुठंच काही प्रॉब्लेम दिसत नाही. डॉक्टरांचे शब्द ऐकून आयुष्यातलं सर्वात मोठं समाधान भेटल्यासारखं वाटलं. पण तरीही त्यांना त्रास होतोय. केस बरीच कॉम्प्लिकेटेड वाटते. मीही तिच्याकडे पाहिलं आणि बाहेर पडायला ICUचा दरवाजा उघडणार तोच त्या काचेत काहीतरी दिसलं ज्याने माझं लक्ष वेधून घेतलं.
मी जागेवरच थबकलो. तसंच निरखून पाहताना काळजाचा थरकाप उडाला. डोळे विस्फारून मी मागे वळून पाहिलं तर प्रिया तशीच पडून होती. समोर पाहिलं तर मागे बेडवर झोपलेल्या प्रियाचं प्रतिबिंब समोर दरवाजावरील काचेत दिसत होतं. तिच्या अंगावर उभी एक धूसर आकृती दिसत होती, जशी एक सावली पुरुषाची. तिच्या बेडवर उभी, दोन्ही हात हवेत पूर्ण पसरले होते आणि वर छताकडे पाहत तोंडाचा जबडा पसरलेली ती आकृती पाहून अंगावर शहारा आला. मी त्या आकृतीची होणारी हालचाल पाहत होतो. त्या आकृतीने हवेत पसरलेल्या आपल्या दोन्ही हातांच्या मुठी करकचून आवळल्या आणि झटक्यासरशी प्रियाच्या शरीरात सामावली. त्या आघातासरशी प्रियाच्या तोंडातून आर्त किंकाळी बाहेर पडली. सर्वांग आखडून गेलं. असह्य वेदनेनं गुडघे आखडून घेतले आणि सारं शरीर गोळा करत रडू लागली, किंचाळू लागली आणि तिची आई तिला सावरू लागली. पण काळीच पळवटून टाकणार तिचं किंचाळणं सुरूच होतं. काय करावं सुचेना. तसंच धावत डॉक्टरांना बोलवून आणलं. इकडे तिच्या वेदना वाढतच होत्या. मासा पाण्याविना जमिनीवर तडफडावा, झटके खावा, तसं तिचं शरीर तडफडत होतं. क्षणाक्षणाला झटके खात होतं आणि ती पुन्हा बेशुद्ध झाली. डॉक्टरांनी तिची अवस्था पाहिली आणि शांतपणे म्हणाले, तुमच्या मुलीचे रिपोर्ट तर नॉर्मल आहेत. सगळं चेकअप करून पाहिलंय. मुंबईच्या, पुण्याच्या डॉक्टर्सचे पण रिपोर्ट पाहिलेत. त्यांनीही तेच लिहिलंय, नॉर्मल. तरी काहीतरी घडतंय. डॉक्टर साहेब, आता तुम्हीच सांगा. पुण्यातून इकडे कोल्हापूरला आलो. मागच्या 6 महिन्यापासून सहन करतीये ती. तिच्या वडिलांनी आपल्या शुद्ध हरपलेल्या मुलीकडे पाहिलं. एक विचारू का? हो विचारा ना साहेब. डोळ्यावर लावलेला चष्मा